खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं। अमित शहांकडून शिंदेंचं कौतुक। तुम्ही 10 वर्षात मुंबईसाठी काय केलं? धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून ठाकरेंच्या आरोपांनंतर अमित शहांचा हल्लाबोल। तर महायुती सरकारच्या विकास कामांचा पाढाही वाचला। उद्धव ठाकरेंची आमदार खासदारांसोबत डिनर डिप्लोमसी। मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक। स्थानिक पातळीवर आढावा घ्या। उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना। मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचंही सुतोवाच। उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी असा उत्साह दिसला नाही। अचानक सकारात्मक कसे झाले? मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं। राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। देशपांडेंचं भाष्य। राज ठाकरेंसोबत युती संदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीबाबत शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक। उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार धरून ठेवलाय। संजय राऊतांचं वक्तव्य। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराची सांगता। चंद्रराव तावरेंकडून चेअरमन पदासाठी रंजन तावरेंच्या नावाची घोषणा। अजित पवारांना आव्हान देणार। संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीत। विठ्ठल नामाच्या गजरात पुणे दुमदुमलं। नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा 2 दिवस मुक्काम। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दर्शन। उजनी धरणातून 10,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। 7 ते 8 दिवसात हे पाणी चंद्रभागेत पोहोचणार। आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची सोय। बाईक कॅब ऑटो राईडसाठी सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार। अमित शहांची मोठी घोषणा। ओला उबेर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश। देशभरात आज 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास। तर नागपुरात गडकरी आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार। बीडमधील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर। बार्शी नाका परिसरात नळाला दुर्गंधीयुक्त पाणी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।